प्रभाग क्रमांक 2 मधील धुळे महानगरपालिकेचे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार अ गटातून शैलेश ठाकूर, क गटातून शीतल गणेश जाधव आणि ड गटातून गणेश प्रकाश जाधव यांची प्रचार फेरी ओसवाल नगर, रामनगर, आरती कॉलनी, कृषी कॉलनी, कुंवर कॉलनी, श्रीनगर कॉलनी संपूर्ण कॉलनी परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली। घरोघरी मतदारांची भेट घेतली असता उमेदवारांची पूजा करून औक्षणी केले। स्वागत करून आपल्या पक्षालाच पाठिंबा देऊ असेही मतदारांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकास खुंटलेला आहे, आम्हाला निवडून दिल्यावर 24 तास तुमची सेवा करू। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून जास्तीत जास्त निधी या कॉलनीसाठी आणू व चेहरा मेहरा संपूर्ण बदलल्याशिवाय राहणार नाही असे गणेश जाधव यांनी आपल्या भाषणात जाहीर केले। यावेळी राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कॉलनी परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले होते। आम्ही अधिकृत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अ गटातून शैलेश ठाकूर, क गटातून शीतल गणेश जाधव आणि ड गटातून गणेश प्रकाश जाधव आम्ही अधिकृत पक्षाची उमेदवारी करत आहे। आमचे चिन्ह घड्याळ आहे आणि आज मी प्रभाग क्रमांक 2च्या माझ्या मतदार बंधू भगिनी आणि माझ्या कुटुंबवासियांना मी आज एक आव्हान करत आहे। जो आज आपल्या प्रभागाचा जो विकास कुठलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी एकमताने आम्हाला घड्याळाला मतदान करा। तुमच्या कोणत्याही अडचणी आम्ही राहू देणार नाही। आज जनतेसमोर आम्ही आव्हान करतो आणि आव्हान नसून आमचं हे काम आहे। जनसेवक म्हणून आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर राहू। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री असल्याकारणाने आम्हाला निधीची कोणताही तुटवडा पडणार नाही आणि सत्तेसाठी आम्ही कोणाचं पण हात धरून कुठे जाणार नाही, ही आम्ही तुम्हाला आज आश्वासन देतो। आता तुम्हाला आजच पेपरमध्ये बघितलं तुम्ही, सत्तेसाठी त्यांनी आज MIM बरोबर युती केली, BJPने MIM बरोबर युती करून घेतलेली। असा प्रकार आम्ही कधीच केलेला नाही आहे आणि कधी करणार नाही। जनतेसमोर आम्ही एकच आव्हान करतो, तुम्ही घड्याळाला जास्तीत जास्त मतं देऊन आमच्या 3 उमेदवारांना निवडून द्या। आम्ही तुमच्या कोणत्याही अडचणी राहू देणार नाही, हे आज आश्वासन देतो।